नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर व ॲपवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपलं मेंटरशिप चालू झालेली आहे. म्हणजे मेंटरशिपला फीस अशी आवड हवी फीस आहे असं बी नाही बरं का. फक्त आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि रजिस्टर करून ठेवायचं बस. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पवित्र पोर्टल सर कधी चालू होणार आहे. आता जर बघितलं आपण सध्या 2025च्या या टॅबवर ओपन केल्यानंतर हीच न्यूज झळकते, याच्यामध्ये कुठलाच बदल नाही. आता युट्यूब वाल्याने सॉर्टिंग चालू आहे, लवकर तुम्हाला एक अपडेट भेटेल. अरे पण एवढे दिवस लागतील का सॉर्टिंग चालू व्हायला? आपणच प्रशासनाला सपोर्ट करत चाललोय असं वाटायला लागली. म्हणजे तुम्ही जर एखादं अपडेट दिलं नसताना सुद्धा, माहीत नसताना सुद्धा सॉर्टिंग चालू आहे, संस्थेमधला लय गोंधळ आहे ते त्याच्यामुळे, अरे मग आहेच म्हणतात, ते संस्थेमधला गोंधळ आहेच म्हणतात. करणं काय गरजेचं आहे? हेल्पलाईनवर नंबरवर कॉल करून सर कधी मिळणार आहे आम्हाला रिझल्ट, हे महत्वाचं आहे. हेल्पलाईन नंबर दिलेत ना, त्याच्यावर प्रत्येकाने हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विचारण्याचा आपला हक्क आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर जायचंय आणि विचारायचं की पवित्र पोर्टल प्रत्यक्षरित्या कधी चालू होणार आहे. मेल करत राहावा. फक्त आपण लवकरच हे अपडेट घेऊन चालणार आहे का? मी सुद्धा मेल केला, मी सुद्धा कॉल केला. कॉलवर त्यांचं उत्तर आलं की एक थोड्या दिवसात चालू होईल. त्यांना जाऊ द्या ना, जास्त कॉल जातील त्यांना तो विषय कळून चुकेल. मी यांना प्रश्न विचारला की याच्यात काय बदल करून देता येते का? म्हणजे ही स्क्रोलिंग व्हायले, नेमकं तुमचा कारभार काय चाललाय आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करत राहावा लागणार. लवकरच अपडेट येणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रिफरन्सची बॅच जॉईन करा. प्रिफरन्सची बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला कसे प्रिफरन्स दिल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते, असे व्हिडिओ बघून माझे विद्यार्थी, माझे अभियोग्यधारक, माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती मलाच प्रश्न विचारायला लागले की ते तसं का बोलतायत सर? अरे ते महत्वाचं नाहीच आहे. ते बडबड 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 बड बू, विषय संपला. ठीक आहे. कुणाला राग येऊ, कुणाला काही होऊ मित्रांनो, कुणाच्या भावना दुखू, काही घेणं नाही. विषय काय? अभियोग्यता धारकाचा भावना दुखल्या नाही पाहिजे. प्राऊड इथं हे स्क्रोलिंग होते, याच्यावर काम करणं गरजेचं आहे. का मेंटरशिप मध्ये पसंती क्रम आल्यानंतर तुम्हाला योग्य शाळा कशी निवडता येईल. माझ्याकडे 100 मार्क असणारी 100 पोरं आहेत. तुम्ही योग्य शाळा निवडून त्यांना लावू शकता का? मित्रांनो, एक डोक्यात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपले मार्क आणि आपले विषय मॅटर करणार तो. बरं ठीक आहे, तुम्हाला 80 मार्क आहेत आणि तुम्हाला प्रिफरन्स आले 2, 3, 4, 10, 15, 20, 50 प्रिफरन्स आले, दिला. नंबर लागणं महत्वाचं आहे ना, तेवढंच गरजेचं आहे. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आता एक कमेंट आली की सर शून्यवाल्यांना सुद्धा प्रिफरन्स येणार असं युट्यूबवर सांगितलं जातं. अरे शून्यवाल्याला कशाला गर्दीला घेतील? किंवा एक रेंज ठेवतील ना जागेच्या तुलनेमध्ये की बाबा एवढ्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये एकच ठरलेलं आहे, मी शाळा 100 निवडणार, काही असू दे, माझे मार्क काय घेऊन देणार नाही, शाळा मी 100 निवडणार म्हणजे निवडणार. अरे तुम्हाला काही लोकांना 100 शाळा आणि इंटरव्ह्यूला 50 शाळा सुद्धा यायच्या नाहीत, येणार नाहीत. याचं कारण सांगतो, तुमचे मार्क त्या रेंजचे नाहीत, तुमच्या विषयाच्या जागा त्या रेंजच्या नाहीत. लक्षात ठेवा भविष्यात, आणि हेच खरं होणार. मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला 120 मार्क आहेत, त्याला पण 100 शाळा निवडता येतात बरं का, आणि एखाद्याला 150 आहे, याला पण 100 शाळा निवडायच्या, पण याला जास्त शाळेतून निवडणं गरजेचं आहे. जास्त शाळेचे त्याला काय येणार आहेत, प्रिफरन्स येणार आहे, त्याच्यातले पसंतीक्रम निवडणं गरजेचं आहे. आणि 120 ला 80 पण येऊ शकतात ना. आता संस्कृतची एकच जागा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्याला प्रिफरन्स एकच विद्यार्थी, 10 विद्यार्थी असू द्या, किती असू द्या, याला एकच प्रिफरन्स येणार ना. 10 जागा आहेत तर तेवढेच येणार. 100 निवडायची गरज भासेल का कधी काही लोकांना? ज्यांना त्यांचं एज्युकेशन त्या लेवलचं आहे, ते मार्क त्या लेवलचे आहेत, त्या लोकांना प्रिफरन्स देण्याच्या संधी जास्त असणार आहेत. सिंपल गोष्ट आहे. मग प्रिफरन्स कधी येणार, लवकरच येणार, काय होणार, याची गरज आहे का? त्यासाठीच मी कळकळीनं सांगत असतो, ऍप डाउनलोड करा आणि रजिस्टर करून फक्त निवांत बसा. आणि सगळ्यात महत्वाचं, पुंडे सरांना मागच्या आठवड्यामध्ये किमान 1000 लोकांनी कॉल केलेला असेल. करा बिंदास, एकालाही वाईट बोललेलं नाही.
विषय काय? सर माझे एवढे मार्क आहेत, मी लागेल का? अरे मी काय ज्योतिष आहे काय? हा मुद्दा नंबर महत्वाचा मुद्दा आहे. आता 138 वाला सुद्धा म्हणते मी लागेल का? 152 वाला सुद्धा म्हणते सर मी लागेल का? अरे हे कुठून निर्माण व्हायला लागले तुमच्यात? मी काय सांगतोय, प्रत्येक विद्यार्थ्यांनी 110च्या पुढे मार्क असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी होप्स ठेवा, तुमचा नंबर लागणार लागणार लागणार. पण पहिल्यामध्ये लागणार का दुसऱ्यामध्ये लागणार? जागांचा विचार केला, जवळपास जागा 15 पासून ते 22,000 पकडल्यात मी. किती? 15 पासून 22,000च्या रेंज मध्ये कुठेतरी आकडा थांबणार आहे. लक्षात ठेवा, कुठेतरी रेंज मध्ये हा आकडा थांबणार आहे. 15,000 पासून ते 22,000 लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे राहणं फार महत्वाचं आहे. या गोष्टीचा विचार करणं महत्वाचं आहे. तुमच्या डोक्याला हेडेक घेऊन काय होणार आहे? इथं प्रोसेसच होत नाही, इथं पुढे गेलंच नाही तर तुम्ही काय करणार आहे सांगा ना? इथं काय गेलंय का पुढं? हे तेच आहे पेज जे ज्या दिवशी बदललंय, मला वाटते 5 तारखेला बदलले, 5 जुलैला. 20 जुलै गेली, 30 जुलै गेली, ऑगस्ट आला. ठीक आहे, म्हणजे तेव्हापासून जशाला तसंच आहे. आणि आपण कसले अपडेट घेतोय लक्षात घ्या. आता स्वप्रमाणपत्रामध्ये आपण जे डॉक्युमेंट टाकलेले आहेत, अरे तेच डॉक्युमेंट द्यायचे, विषय मिटला. आता सर एकच नावामध्ये अल्फाबेट चेंज आहे आणि त्याला गॅजेट करू का? गरज नाही, करू नका, बसा शांत, काय होत नाही त्याला. इतर डॉक्युमेंटवर आहे ना व्यवस्थित सगळ्या. आता एका विद्यार्थ्याची झाले आधार कार्डवर जन्म तारीख चुकीची आहे, पण सगळ्या डॉक्युमेंटवर सारखी आहे, आधार कार्डवर फक्त चेंज आहे. दाखवू शकतो ना आपण सरळ सरळ की एकाला एक प्रूफ असत. लक्षात घ्या. आता जर सगळ्या डॉक्युमेंटवर चेंज आहे, एखाद्याच डॉक्युमेंटवर चेंज जर वेगळा असेल तर कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, ही शाश्वत सांगतो मित्रांनो. मी डॉक्युमेंट चेकिंगला, इंटरव्ह्यूला सगळ्या गोष्टी मधून गेलेलो आहे, तुम्हाला पण माहित आहे. आता परत परत तेच मांडण्याची गरज नाही. ठीक आहे, अजून पण सांगतोय, आपला ऍप डाउनलोड करून ठेवा. ऍप आपलं स्वतःच आहे. आता ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप आहे. आतापर्यंत 5,000+ लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. यातले सर्वांनीच रजिस्टर सुद्धा केलेलं आहे. तुम्ही सुद्धा डाउनलोड करा आणि रजिस्टर करायला विसरू नका. आणि तुम्हाला योग्यच मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.